पुणे मेट्रोमध्ये पाणी साचल्याचा व्हिडिओ व्हायरल, प्रशासनाकडून स्पष्टीकरण. पावसाचे पाणी नाही, तांत्रिक बिघाड. पुण्यात झालेल्या जोरदार पावसानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मेट्रो कोचच्या आत पाणी साचलेले दिसत आहे. या व्हिडिओमुळे प्रवाशांमध्ये आणि नागरिकांमध्ये चर्चा आणि संभ्रम निर्माण झाला आहे. या प्रकरणावर पुणे मेट्रोचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी चंद्रशेखर तांबेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या माहितीनुसार ही घटना 21 मे 2026 रोजी संध्याकाळी 6:40 आहे. लाईन 2 वरील रामवाडी स्टेशन येथे ट्रेन सेट 5 मध्ये घडली होती. त्यांनी स्पष्ट केले आहे की हे पाणी पावसाचे नव्हते, तर HVAC ड्रेन चोक झाल्यामुळे ही समस्या निर्माण झाली. धुळीमुळे ड्रेनेजचे पाईपमध्ये अडथळा आल्याने AC मधून तयार होणारे कंडेन्सेशनचे पाणी बाहेर पडू शकले नाही आणि कोचमध्ये साचले. ट्रेन ऑपरेटरकडून ही बाब तात्काळ रिपोर्ट करण्यात आल्यानंतर संबंधित HVAC युनिट बंद करण्यात आले आणि स्थिती नियंत्रणात आणण्यात आली. प्रशासनाने ही घटना तांत्रिक स्वरूपाची असल्याची सांगत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. सर, काल पुण्यामध्ये वादळी पाऊस झाला. या सगळ्या पावसामध्ये काल एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्याच्यामध्ये आपल्या पुणे मेट्रोला गळती लागली असं एक व्हिडिओ व्हायरल झाला. हे नेमकं काय प्रकार घडलाय? एवढे लाखो कोटी रुपये खर्च आपण या मेट्रोसाठी केले होते, अशा पद्धतीने काय नेमकी कारण आहे कळण्याचं? नमस्कार. संबंधित व्हिडिओ जो आहे, हा व्हिडिओ कालच्या पावसाच्या संदर्भात नसून किंवा कालचाही नसून हा गुरुवार संध्याकाळचा आहे, ज्याच्यामध्ये पावसाच्या पाण्याचा कुठलाही संबंध नाही. हा एलिव्हेटेड कॉरिडॉर जो आहे रामवाडीपासून वनाजपर्यंत, त्या ठिकाणी त्या ह्याच्यामध्ये रामवाडी स्टेशनपाशी ही घटना घडली. त्याच्यामध्ये HVAC युनिट जे आहे, रूफटॉप AC युनिट जे बसवलेलं असतं, त्याच्यामध्ये ओव्हर कंडेन्सेशनमुळे जे जास्त पाणी जमा झालं होतं त्यातलं काही पाणी कोचमध्ये ड्रिप झालं. ते ट्रेन ऑपरेटरच्या तात्काळ लक्षात आल्यानंतर AC युनिट बंद केल्यानंतर ते पाणी ड्रिप होण्याचं थांबलं. साधारणपणे वनाजपर्यंत जायचं 39 मिनिटं हे HVAC युनिट बंद होतं आणि वनाजला चेक केल्यानंतर ते पुन्हा रिस्टोर करण्यात आलं. ह्याच्यामध्ये ट्रेन ऑपरेशन्स वरती कोणताही परिणाम झाला नाही. ही 6:40 घटना आहे रामवाडी स्टेशन जवळ. या प्रकारे सोशल मीडियामध्ये व्हिडिओ व्हायरल होत आहे, नागरिकांना काय वाटतं? एडिट करता येईल. पुणे मेट्रोतर्फे नागरिकांना हे आव्हान आहे की ह्याच्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचं जे आहे त्याच्यामध्ये लिकेज नाहीये. एका AC मध्ये जे तात्पुरता टेक्निकल माल फंक्शन झालं होतं, त्याच्यामुळं ही घटना घडली होती. तरीही ह्याच्यामुळे प्रवाशांना जी तसदी घ्यावी लागली त्याच्याबद्दल मेट्रो प्रशासन दिलगीर. हा प्रॉब्लेम कळला? हो, हा प्रॉब्लेम म्हणजे ट्रेन ऑपरेटरने तात्काळ AC बंद केल्यानंतर तर लगेच पाणी ड्रिप होण्याचं थांबलं होतं आणि वनाजपासून परत AC रिस्टोर करण्यात आला. पारस मुथा यांचा रिपोर्ट.